की आपण देवाच्या कृपेने परमेश्वराच्या भवनामध्ये जाऊन देवाचं जे वचन ऐकलेलं आहे ते आपण आपल्या मंडळी बरोबर शेअर करणार आहोत. आणि पहिली संधी कोण घेतात? हालेलुया. दीदी मी घेऊ का? हो हो, घ्या घ्या. ते हालेलुया. दिवस मी जॉईन झाले नाही त्याबद्दल क्षमा मागते. आज बोरपाडे चर्च मध्ये आम्हाला समुद्र मॅडम यांनी पौलाचे मला दुसरे पत्र याचा पहिला अध्याय 1 ते 5. प्रिय मुलगा तितमय याला ख्रिस्त येशू मधील जीवनाविषयी वचनानुसार देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल याच्याकडून देव पिता व ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यापासून कृपा दया व शांती असो. मी आपल्या प्रार्थना रात्रंदिवस तुझे स्मरण अखंड करतो आणि तुझे अश्रू मनात आणून तुझ्या भेटीने मी आनंदे भरीत व्हावे म्हणून तुला भेटण्याची फार उत्सुकता बाळगतो. तुझ्यामध्ये असलेले निष्कट विश्वासाची मला आठवण होऊन ज्या दिवसाची ज्या देवाची माझ्या पूर्वजापासून चालत आलेली सेवा मी शुद्ध विवेक भावीने करतो त्याचे मी आभार मानतो. तो विश्वास पाहिल्याने तुझी आजी लोईस हिच्या ठाई होता, तुझी आई योनिके हिच्या ठाई होता आणि तोच तुझाही ठाई आहे असा मला भरोसा आहे. आम्हाला मॅडमनी 5 वचनावर समजावून मायवाराच्या ह्याच्यावरून समजावून सांगितलं. कारण आपणही आपल्या लेकरांना हे करून दिलं नाही पाहिजे. आणि भरपूर म्हणजे अध्याय यशयात शास्त्रे याच्यातून आम्हाला बोध करून सांगितला. मॅडम यांचं मी आभार मानते. कारण लहान मुलाविरुद्ध त्यांनी भरपूर आम्हाला शिकवलं चांगलं. लहान चर्च मध्ये गेलं की मोबाईल म्हणजे रडतं बाळ म्हणून त्याच्या हातात आपण मोबाईल देतो. ते मोबाईल न देता त्याला शांत रीतीने बसवून आपण प्रार्थना कशी करायला शिकवली पाहिजे हे आज आम्हाला भरपूर मॅडम यांनी शिकवलं. आणि आम्हाला काल म्हणजे आम्ही वालनेसवाडीला मेळावा आमचा गेला होता तिथं पण त्यांनी आम्हाला भरपूर सांगितलं. आणि मॅडम यांनी म्हणजे ह्याच्या आपले मदर टेनिसा ह्याच्यावरून पण आम्हाला बोध करून भरपूर सांगितलं. त्याबद्दल मी मॅडमचं बी आभार मानते आणि देवाला बी धन्यवाद देते. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. सुंदर सुरुवात झाली आहे आपल्यामध्ये. आपली आई नानी यांनी वचन सांगितलेलं आहे. देवाच्या नावाला धन्यवाद. पुढची वेळ कोण घेत आहे प्रियान? दीदी मी बोलू का? Yes. पोचत. हाले येस हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद की देवाने चर्चमध्ये आज जाण्याची संधी दिली आणि सुंदरस देवाचं वचन आज प्राप्त झालं. मननाचा शास्त्र भाग होता लूक याचा 5वा अध्याय 1 ते 7 वचन. लूक याचा 5वा अध्याय 1 ते 7 वचन पहिल्या शिष्यांना पाचारून. नंतर असे झाले की लोकसमुदाय त्याच्या भोवती गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गनेरसरेत सरोवराच्या किनाऱ्याशी उभा होता. तेव्हा त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले 2 मचवे पाहिले. त्यावेळी कोळी खाली उतरून जाळी धुत होते. त्या मचव्यापैकी एक शिमोनाचा होता. त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले. मग तो मचव्यात बसून समुदायांना शिक्षण देऊ लागला. आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हाकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. तेव्हा त्यांचे जे साथीदार दुसऱ्या मचव्यात होते त्यांनी येऊन आपल्याला सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यांना खुणावले. मग ते आल्यावर दोन्ही मचवे इतके भरले की ते बुडू लागले. आम्ही तर ह्या शास्त्र भागावर बाळासाहेबांनी मनन करताना असं सांगितलं की म्हणजे टायटलच असं होतं की देवाची आमच्या बरोबरची भागीदारी म्हणजे पार्टनरशिप इन गॉड. तर आपण या वचनामध्ये काय शिकतो की पहिल्या शिष्याला जेव्हा पाचारण होते तेव्हा आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या वचनामध्ये बघतो विशेष करून की तिथं दोन जहाज होते नाही का, 2 होडी होत्या, परंतु देवबाप
जे जे शिमोनाचं जे जहाज शिमोन पेत्राचं त्यामध्ये देव स्वतः चढला. म्हणजे काय तर देवानी शिमोनाला निवडलं. देवानी त्याची निवड केली. आपण देवाला नाही निवडत तर देव आपल्याला निवडतो हे त्यांना त्यात सांगायचं होतं की दुसरं वचन असं सांगतं की तेव्हा त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले दोन मचवे पाहिले. त्यावरील कोळी खाली उतरून जाळी धुत होते. त्या मचव्यापैकी एक शिमोनाचा होता. त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले. मग तो मचव्यात बसून लोकसमुदायांना शिक्षण देऊ लागला. तर देवबापांनी शिमोनाला निवडलं तिथं म्हणजे देवाने तिथं शिमोनासोबत पार्टनरशिप केली. परंतु जेव्हा आपल्या जीवनामध्ये देवबाप नसतो तेव्हा आपलं नुकसान होतं नाही का. जेव्हा देवबाप आपल्याला निवडत नाही तेव्हा देवबाप आपण ख्रिस्ताला ओळखत नाही तेव्हा आपलं म्हणजे पिछाडी होते आपली. तर त्यांनी एक सुंदरसं परत एक वेळा उदाहरण म्हणजे त्यांनी एक हे सांगितलं की जेव्हा देवबापाची आपल्यासोबत भागीदारी होती किंवा देवबाप आपल्या सोबत असतो पार्टनरशिप होती तेव्हा आपलं फ्रुटलेस एफर्ट्स एंडेड होतात. म्हणजे आपले निष्फळ जे प्रयत्न असतात ते संपुष्टात येतात. आपल्याला नेहमी फळ मिळते जेव्हा देवबाप आपल्या सोबत असतो. परंतु जेव्हा देवबाप आपल्या सोबत असतो किंवा आपले जेव्हा निष्फळ प्रयत्न संपतात तर तेव्हा बाळासाहेबांनी दोन क्वेश्चन केले की इज जीजस इज माय पार्टनर की देवबाप आपला भागीदार आहे का. आणि जर आहे तर त्यांनी नेक्स्ट प्रश्न असा केला की जर आहे तर तुम्ही कुठल्या नुकसानात आहे का किंवा युअर इफ जीजस इज युअर पार्टनर देन कॅन वी बी इन लॉस. आपण नुकसानात आहो का तर नाही. देवबाप जेव्हा पण आपल्या सोबत असते जसं शिमोनाला देवबापाने सांगितलं की त्यांनी रात्रभर प्रयत्न केले होते नाही का. परंतु त्यावेळेस देवबाप त्याच्या सोबत नव्हता आणि जेव्हा देवबाप बोलला की तू ते कर तेव्हा काय झालं की त्याचं जाळं फाटू लागलं. दुसरा मचवा त्यांना बोलू लागला आणि ते पण दोन्ही मचवे इतके भरले होते की ते बुडू लागले. आपण वचनामध्ये शिकतो. तर एक सुंदरच आहे की जेव्हा ख्रिस्त आपल्याला निवडतो जेव्हा ख्रिस्त आपला पार्टनर बनतो तेव्हा या सगळ्या गोष्टी इतक्या प्रखरतेने आपल्या जीवनात येतात की आपलं आयुष्य फ्रुटफुल होतं आणि खूप आपण समृद्धीने भरून जातो. तसंच पुढे त्यांनी एक नीतीसूत्रे येतात 31वा अध्याय आणि 10 वचनापासून पुढं सांगितलं. ते एक स्त्रीवर होतं की सुज्ञ स्त्री कोणाला प्राप्त होते. तर जेव्हा सुज्ञ स्त्री प्राप्त होते तेव्हा काय होतं तर मी ते वचन वाचतो. नीतीसूत्रेचा 31वा अध्याय आणि पुढं 10 पासून. सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते तिचे मोल मोत्याहून अधिक आहे नाही का. तर जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये देवाला मागतो पार्टनर इन द सेन्स काय आपल्या आपल्या जीवनामध्ये अनेक पार्टनर्स असतात नाही का. आपण शाळेत असतो तेव्हा शाळेत आपले मित्रमैत्रिणी असतात. जेव्हा कॉलेजमध्ये जातो तेव्हा वेगळं. आपण जेव्हा जॉबच्या ठिकाणी जातो तेव्हा आपले कलिग्स असतात आणि जेव्हा लग्न करून येतो तेव्हा आपले एक सुज्ञ स्त्री असते. तर तिथे तर त्यांनी सांगताना सांगितलं की सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते आणि तिचे मोल मोत्याहून अधिक आहे. आणि हा पूर्ण शास्त्रभाग त्यांनी वाचायला लागला की काय काय त्यामध्ये दिलेलं आहे. तर असं एक सुंदरसं त्यांनी उदाहरण दिलं. त्याच्यानंतर पहिले शमूएल याचा 2रा अध्याय 20 आणि 21 वचन आपण हन्नेची गोष्ट ऐकतो नाही का की देवप्पांनी हन्नेच्या जीवनात कसं कार्य केलं. तिथं पण देवाने तिला निवडलं नाही का. तिने देवाला नाही तर देवाने तिला निवडलं. आणि जेव्हा योहानेचा 6वा अध्याय आपण बघतो की त्या छोट्या मुलाकरवी किती साऱ्या जणांना जेवण दिलं गेलं नाही का की त्याच्याजवळ तर काहीच नव्हतं. आणि बाळासाहेब बोलताना ते बोलले तो लहान मुलगा होता. जर लहान मुलांचं बिहेवियर कसं असते की त्याच्याजवळ कुठली गोष्ट असली की तो देते का तर ते नाही देत. परंतु तेव्हा देवाने जेव्हा त्या मुलाला निवडलं तेव्हा त्यांनी थोडंच जेवण होतं ना त्याच्यापुरती जेवण होतं. परंतु त्यांनी देवावर विश्वास ठेवला आणि काय झालं की 5,000 लोक तिथे जेवले आणि जेवलेच नाही तर 12 टोपल्या तिथं उरल्या होत्या नाही का. तर जेव्हा देवाची आपल्यासोबत भागीदारी होते तेव्हा आपण फलद्रूप होतो फलसंपन्न होतो की भरभराट आपली होते. त्याच्यानंतर 2 राजे याचा 4था अध्याय 8 ते 17 वचनात आपण शूनेमकरीन स्त्रीचा पण संदर्भ बघतो नाही का की तिथं पण देवानी तिच्या जीवनात कसं कार्य केलं. आणि बरेचसे त्यांनी उदाहरण दिलं. त्यात आणखी एक उदाहरण असं दिलं स्तोत्र संहिता याचा 51वा अध्याय की तेव्हा स्तोत्र 51 मध्ये दावीद राजा काय बोलतो की दावीद राजा बोलतो की मला धुवून तू शुद्ध कर नाही का. की तो बोलतो की मी खूप म्हणजे याच्यात आहे पापात आहे परंतु तू मला धुवून शुद्ध कर. तर तेव्हा तो त्याची देवाबरोबरची भागीदारी तिथं दाखवतो की देव कसा त्याच्या जीवनात कार्य करतो. तो शुद्धतेसाठी तिथं प्रार्थना करतो. तो काय बोलतो की हे देवा तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर. तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक.
मला धुवून माझा दोष पूर्णपणे काढून टाक, माझे पाप दूर करून मला निर्मळ कर, असं तो तिथं बोलतो. तर देवाची त्याच्यासोबत ती भागीदारी तो दाखवतो की देवा, तू जर माझ्या सोबत असशील, तू तुझ्या वात्सल्याने, तुझ्या करुणेने मला तू धुवून शुद्ध करशील, तर मी माझी भरभराट होईल. तर आपणही देवाच्या सोबतची आपली पार्टनरशिप ही देवाला बोललो पाहिजे की देवाने आपल्या जीवनात कार्य केलं पाहिजे. परंतु याच्यासाठी आपण काय करतो, तर आपण वचनात राहिलं पाहिजे आणि खरोखर देवाची जी इच्छा असतात आपल्या जीवनामध्ये त्या खूप मोठ्या असतात आणि त्या योग्य वेळी त्या सिद्ध होतात. थँक्यू. हालेलुया, देवाच्या नावाला धन्यवाद असो. स्तवन, आपले बंधू स्तवन यांनी अगदी विस्तृतरित्या वचनाचा बोध केला, त्याबद्दल ख्रिस्तामध्ये त्यांचे आभार मानते. पुढची वेळ कोण घेऊ इच्छित आहे प्रिया? हालेलुया, नावं घ्यायला सुरुवात करूया का? हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज आमच्या मंडळीमध्ये जे वचन जे घेतलं पाळक साहेबांनी, तर ते गीतरत्न म्हणजे व्हिडिओ एक मिनिट गीतरत्न. तर त्याच्यामध्ये म्हणजे कसं परमेश्वराचं जे नातं आहे ते म्हणजे एक वर वधू सारखं. कारण वधू आहे ती आपण म्हणजे कलिशा आहे सगळी, आणि वर आपला प्रभू येशू आहे. तर हे जे गीतरत्न जे हे लिहिलंय ते शलमोन राजांनी लिहिलेलं आहे. तर शलमोन राजांनी हे म्हणजे परमेश्वराकडे बुद्धी मागितली होती. ना त्यांनी धन दौलत मागितली, ना पैसा मागितला, ना आयुष्य मागितलं, पण परमेश्वरांनी बुद्धी मागितली, परमेश्वरांनी बुद्धी दिली. तर म्हणजे बुद्धी ही परमेश्वराकडूनच आहे, परमेश्वरच बुद्धी देणार आहे. त्याच्यासारखा ना कोणी एवढा बुद्धिमान झाला ना नंतर म्हणजे त्याच्यासारखा कोणी होता. तर म्हणजे बुद्धी देणारा ही परमेश्वर आहे, तर त्याच्याकडे आपण बुद्धी मागतो. तर त्या शलमोन राजाने हे जे गीत रचलं होतं, तर ते उपदेशक मध्ये पण आहे ना की व्यर्थ आहे सगळं जे आपण जे करतो, म्हणजे संसारिक गोष्टीमध्ये हे सगळं जे खट्टाठोपी करतो सगळं ते व्यर्थ आहे, व्यर्थ आहे. आणि ह्याच्यामध्ये गीतरत्नामध्ये म्हणजे सर्वश्रेष्ठ गीत आहे. आणि हे गीत जे त्यांनी लिहिलेलं आहे ते वर आणि वधू. कारण का वर आपला कसा आहे, विश्वास योग्य आहे, आणि आपण त्याची कलिशा वधू आहे. तर आपलं वैयक्तिक नातं आपल्या परमेश्वराबरोबर कसं आहे, तर त्यांनी पहिला अध्याय वाचायला सांगितलं आम्हाला की वधू व यरुशलेम कन्या, शल्मोनाने रचलेले गीत रत्न, तो मला मुख चुंबन देवो, तुझे प्रेम द्राक्ष रसाहून मधुर आहे, तुझ्या सुवासिक अंतराचा घमघमाट सुटतो, तुझे चित्त सिंचन केलेले सुगंधी अत्तरच होय, म्हणूनच कुवारी तुझवर प्रेम करतात. माझ्या चित्ताचे आकर्षण कर, म्हणजे आम्ही तुझ्या मागून धावत येऊ. राजाने मला अंतपुरी आणले आहे, आम्ही तुझ्या ठाई आनंदोत्सव करू. तुझे प्रेम द्राक्ष रसाहून अधिक वर्ण, त्या एक निष्ठपणे तुझवर प्रीती करीत आहोत. तर आपला वर तर विश्वास योग्य आहे, पण आपण जी वधू आहोत तर ते आपण वधू म्हणजे आपणाला सुद्धा त्या म्हणजे तो आपला प्रेमी आहे. तर त्याच्यासाठी आपणाला किती उत्सुकता लागली पाहिजे की आपण खरोखर म्हणजे प्रथम स्थान परमेश्वराला दिलं पाहिजे, त्याच्याशी बोललं पाहिजे, त्याच्यामध्ये राहिलं पाहिजे. का आपण पहिलं आपण आपली कामं करून आटपून आपण सगळं करून थोडस परमेश्वराला फक्त संडेला आपण जातो हे ते बोलले. तर परमेश्वराबरोबर तुमचा वैयक्तिक रिश्ता काय आहे, त्याच्याबरोबर बसता का, त्याच्या संगतीमध्ये राहता का? कारण तो प्रेम करतोय परमेश्वर, आणि आपण एक वधू आहे. वधूवराचं जे प्रेम आहे त्याच्याहूनही म्हणजे ते श्रेष्ठ प्रेम म्हणजे परमेश्वराने आपल्या बरोबर केलं. आणि ती वैयक्तिक नातं जे आहे ते तुमचं परमेश्वराबरोबर ते दृढ आणि ते विश्वास योग्य पाहिजे, कारण तो विश्वास योग्य आहे. म्हणून आपलं सुद्धा आपण सुद्धा विश्वासाने त्याच्या उपस्थितीमध्ये बसलं पाहिजे, प्रार्थनेमध्ये बसलं पाहिजे, आणि परमेश्वरामध्ये बनून राहिलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हे पास्टरांनी सांगितलं. धन्यवाद. हालेलुया, थँक्यू व्हेरी मच मावशी.
देवाच्या नावाला धन्यवाद असो. गीतरत्न या पुस्तकावरून त्यांच्या मंडळीमध्ये बोध करण्यात आला आणि तो त्यांनी आपल्याबरोबर शेअर केला. देवाच्या नावाला धन्यवाद असो. पुढची वेळ कोण घेऊ इच्छिते प्रिया? हालेलुया. हो हो, आवाज येतोय, बोला. सुजाता, माझा आवाज येतोय? हो, येतोय येतोय, बोला. अच्छा. व्हिडिओ सुरू करता आला तर करा. हो, करते. हालेलुया. आज आम्ही बोरपाडा चर्चमध्ये शर्मिला मॅडम आहे आमच्यासाठी जी जो मानना आणला होता मायवारसाठी, ते आज मी तुम्हाला सांगत आहे. तर मायवार हा दिवस अमेरिकेत सुरुवात, म्हणजे त्याची सुरुवात अमेरिकेत झाली, हा एक सांगितला. आणि मायवार हा खास दिवस आहे कारण आईचे जे कष्ट असते ते आपण त्याबद्दल आपण सर्वांनी आईला धन्यवाद द्यायला पाहिजे. आईचे आपण आभारच मानले पाहिजे. जसे तिमोथेला दुसरे पत्र पहिला अध्याय 1 ते 5 तिमोथेने जो विश्वास त्याची आई लोईस आणि त्याची आजी लोईस आणि आई युनिक ह्या होत्या, त्यांचा असा विश्वास होता, म्हणजे तो विश्वास निष्कपट होता आणि निष्कलंक होता. म्हणजे तसा आपण प्रभू येशू ख्रिस्तावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. म्हणजे आपलाही विश्वास हा निष्कपट आणि निष्कलंकच असला पाहिजे. कोणतेही त्यामध्ये आपल्याला आपण कोणत्याही प्रकारचे त्यात निष्काळजी करू नये. आणि अजून एक उदाहरण सांगितले त्यांनी, दबोरा या म्हणजे शास्त्रामधलेच आपल्या दबोरा या स्त्रीबद्दल. दबोरा ही इस्रायल लोकांची आई बनण्याची इस्रायल लोकांची सर्व लोकांची आई बनण्याची जबाबदारी घेतलेली. तसेच म्हणजे आपण आपली ख्रिस्त माऊली, आपलं एक हे गीत आहे की ख्रिस्त माऊली, तर ही ख्रिस्त सुद्धा आपली माऊलीच आहे. आणि आपण त्या ख्रिस्तावर जसं आपण आईवर प्रेम करतो तसं आपण ख्रिस्तावरही प्रेम केलं पाहिजे. आपण त्याच्या प्रीती केली पाहिजे. आणि सर्व आपण जसं आईला आपले सगळं काळजी चिंता सांगतो, तसंच आपण आपल्या देवाजवळच आपलं सर्व मन मोकळं आपण करायला पाहिजे. म्हणजे ती आपली एक प्रकारची आपली आईच आहे. खरोखर देवा, म्हणजे आज शर्मिला मॅडम खूप चांगलं सांगितलं आम्हाला. थोडक्यातच मी सांगितलं, याबद्दल मला क्षमस्व. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच सुमन आंटी. खरोखर देवाच्या नावाला धन्यवाद असो. एकाच मंडळीतून आलेला बोध, आपले दोन्ही आई है ना, सुमन आंटी आणि नानी, या दोघींनी इतका सुंदर बोध केला. देवाच्या नावाला धन्यवाद असो. पुढची वेळ कोण घेऊ इच्छित आहे? बोला प्रिया. जर आपण नाही बोललो तर काय होईल? दगड आणि धोंडे बोलतील. आज संधी आहे, आज म्हटलेला दिवस आहे, तोपर्यंत आपण वेळ घेऊया प्रिया, आपण बोलूया. हालेलुया. जे वचन तुम्ही ऐकलं, तुम्ही वचन वाचून दाखवलं तरी चालेल. आपल्या मंडळी बरोबर आपण आजचा झालेला बोध शेअर करू. हालेलुया. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला बरं. जोपर्यंत बाकी कोणी संधी घेत आहेत, तोपर्यंत मला जे देवाचं वचन प्राप्त झालं त्यावरती थोडक्यात सांगतो. आजचं जे वचन होतं ते राग आणि भय याच्यावरती होतं, नाही का? की परमेश्वराने जेव्हा मनुष्याला उत्पन्न केलं तेव्हा देवाच्या सेवकाने सांगितलं की परमेश्वराने मनुष्याला, पुरुषाला आणि स्त्रीला सगळ्या गोष्टींवरती अधिकार दिले. आणि परमेश्वराने डॉमिनियन, ज्याला म्हणतो सत्ता,
सर्व गोष्टीवरती. मग ते आपल्या ज्या भावना आहेत, आपले विचार आहेत, आपली कल्पना आहेत, त्याविषयी सुद्धा आपल्याला परमेश्वराने सत्ता दिलेली आहे, ज्याला आपण आधी पण अभ्यास केलेला आहे की देवाने आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. पण त्या स्वातंत्र्याबरोबर सत्ता मिळालेली आहे. आपण त्यांना आपल्या कह्यात ठेवू शकतो, परंतु पाप आल्यामुळे आपण पापाची सत्ता झाली. आपल्या भावना असो, विचार असो, कल्पना असो, कृती असो. आणि देवाच्या सेवकाने फार सुंदर सांगितलं की आपली सत्ता एकमेकावर नाहीये, किंबहुना आपल्याला एकमेकांची सेवा करायची आहे. हालेलुया. आणि बरेचदा आपण एकमेकावर सत्ता गाजवायचा प्रयत्न करतो, ज्या जगाची रीत अशी आहे. आणि त्या सत्तेच्या भावनातून किंवा त्या की पहिला कोण, मोठा कोण, नाही का, शिष्यांमध्ये पण वाद झाला होता, त्या भावनेतून आपण एकमेकावर सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करतो. आणि तिथून मग जे राग आणि भय आहे ते तुमच्या माझ्या जीवनामध्ये राज्य करायला लागतं. ते आपल्या अधीन असलं गरजेचं आहे, या भावना, परंतु या भावनांच्या अधीन आपण जातो आणि आपल्या जीवनाचा नाश करतो. तर देवाच्या सेवकाने फार सुंदर सांगितलं. आणि डोंगराच्या प्रवचनामध्ये सुद्धा आपण त्या वचनाचा अभ्यास केला. मी ते वचन तुमच्यासाठी वाचतो. आता याचा 5वा अध्याय, वचन 21 ते 26. राग आणि खून. प्रभू येशूने जे डोंगरावरच्या प्रवचनामध्ये सांगितलेलं आहे, खून करू नको, आणि जो कोणी खून करील तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल, असे प्राचीन लोकांना सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर उगाच रागवेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल. जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगळा असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल. आणि जो कोणी त्याला अरे मूर्खा असे म्हणेल तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल. यास्तव तू आपले दान अर्पण्यास वेदीजवळ आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले, तर तसे तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा. प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर. वाटेवर तुझा वादी तुझ्या बरोबर आहे तोच त्याच्याशी सलोखा कर, नाहीतर कदाचित वादी तुला न्यायाधीशाच्या हाती दे, न्यायाधीश तुला शिपायांच्या हाती दे, आणि तू तुरुंगात पडशील. मी तुला खचित सांगतो, दमडी अनदमडी पिढीपर्यंत तू त्यांच्यातून सुटणारच नाही. हालेलुया. देवाच्या सेवकाने हेच सांगितलं की राग जो आहे, ही जी भावना आहे, ती जर आपण देवाच्या राज्यासाठी जो सात्विक राग आहे, जो आवेश आहे, त्या ठिकाणी त्या भावनेमध्ये तो वापरणं गरजेचं आहे. पण त्याच्या अधीन न जाता तो आपल्या अधीन असणं गरजेचं आहे. या दोन भावना ज्या आहेत, राग आणि भय, या भावना आपल्या अधीन असणं गरजेचं आहे. आणि बरेचदा आपलं विश्वासणारे म्हणवतो, पण आपण बरेचदा या भावनांचे गुलाम झालेलो असतो. त्याच्यातून आपण देवाचे सेवक असून सुद्धा आपल्या हातून विपरीत शब्द, विपरीत कृती घडतात. आणि त्यांनी इयोबाचं एक सुंदर उदाहरण सांगितलं. मी ते वचन वाचतो. इयोब याचा 3रा अध्याय, वचन 25 आणि 26 मी तुम्हासाठी वाचतो. मला कशाचीही भीती वाटली तर तेच मजवर येते, कशानेही मला थरकाप झाला तर तेच मजवर येते. मी निश्चित शांत, स्वस्थ व विश्रांत नाही, तरी देखील मला आणखी क्लेश प्राप्त होत आहे. आमेन. देवाने वचन सांगितलं की जेव्हा आपण या जगामध्ये असतो आणि आपण भय आपल्यावरती वरचढ होतो, म्हणजे आपल्या जीवनात देवाचं भय सोडून जगिक गोष्टीचं भय आहे. मग ते जगिक तुमची संपत्ती असेल, तुमची नाती असतील, तुमचं कुटुंब असेल, तुमचे घर असेल, गाडी असेल, पैसा असेल, तुमची नोकरी असेल, तुमचं काम असेल, तुमचं पद असेल, तुमची प्रतिष्ठा असेल, ज्या सगळ्या गोष्टींची आपल्याला देवाच्या राज्यात जाण्यासाठी खरं सांगायचं गरज नाहीये, किंबहुना या जगात राहण्यासाठी पण त्यांची गरज नाही, कारण आपला देव पुरवठा करणार. देवाच्या सेवकाने सांगितलं, जेव्हा आपण या गोष्टींचं भय धरतो, त्यांनी योबाचं सुंदर उदाहरण सांगितलं. योबावरती संकट येण्याचं अनेक कारणापैकी हे कारण होतं की योबा देवाला भिवून वागणारा मनुष्य होता, पण देवाबरोबरच त्याने आपल्या जीवनामध्ये बाकी गोष्टींचं पण थोडं भय बाळगलं. त्या गोष्टींना त्याने, त्या भयाला त्याने त्याच्यावर सत्ता चालवू दिली होती. म्हणून जेव्हा त्याच्यावरती खरोखर एक क्लेश आले, तेव्हा तो म्हणतो की मला कशाची भीती वाटली तर ते मजवर, तर तेच मजवर आहे. त्याच्या अंतःकरणामध्ये जेव्हा त्याच्याकडे सत्ता होती, सुबत्ता होती, लेकरं होती, तेव्हा भीती होती की हे कधी ना कधी माझ्यापासून हिरावून घेतलं जाईल. आणि ती भीती खरी ठरली, कारण दुष्टाने त्याच्या अंतःकरणातली ती भीती जाणली, त्याने कदाचित बोलून दाखवलं असेल किंवा ती भीती आपल्या मित्रांबरोबर चर्चा केली. देवाच्या सेवकाने सांगितलं, तुम्ही आणि मी आज आपण देवाच्या वचनातून एकमेकांबरोबर काय बोलतो. जेव्हा आपण आपल्या अंतःकरण आपण एकमेकांबरोबर जेव्हा बोलतो की अरे मला ह्याचं भय वाटत,
मला माझी नोकरी जाईल याचं भय वाटतंय, मला माझा व्यवसाय बुडेल याचं भय वाटतंय, मला मी कर्जबाजारी होईल याचं भय वाटतंय, माझं कुटुंब माझ्यापासून जाऊ घेतलंय याचं भय वाटतंय, तर दुष्ट त्याच गोष्टींवरती हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. देवाचं वचन सांगतं की मनुष्याने परमेश्वराच्या भयाशिवाय कोणत्याही गोष्टीचं भय बाळगू नका. हालेलुया. तर देवाच्या सेवकाने सांगितलं पुन्हा एकदा, राग आणि भय या दोन्ही भावना आपल्या जीवनामध्ये गरजेच्या आहेत, पण राग असावा पापाच्या विरोधात, पण त्या रागाच्या आहारी नाही जायचं, तो राग आपल्या अधीन असणं गरजेचं आहे. आणि त्याचप्रमाणे भय आहे, ते भय केवळ परमेश्वराचं असणं गरजेचं आहे, आणि कोणतंही भयाला आपल्यावर सत्ता चालवू द्यायची नाही, तर ते भय ख्रिस्तामध्ये आपल्या सत्तेखाली, आपल्या अधिकारीखाली आपण ठेवूया. हालेलुया. देवाच्या नावाने. आमेन. थँक्यू व्हेरी मच बंधू संदेश यांचे मी ख्रिस्तामध्ये आभार मानते. हा बोध त्यांनी आपल्या बरोबर शेअर केला. पुढची वेळ कोण घेऊ इच्छित आहे प्रियान? येस, कोणी बोलू इच्छित आहे प्रियानो? आज आपण परमेश्वराच्या भवनामध्ये गेलो होतो. काय वचन ऐकलेलं आहे? वचनाचा बोध आठवत नसेल, वचन वाचून दाखवलं तरी चालेल. येस, कोणी तयार होत आहे तोपर्यंत मी वचन शेअर करते. आज भवनामध्ये पाळक साहेबांनी यशया संदेशाच्या पुस्तकातील 66 अध्याय आणि 13व्या वचनावरून बोध केला. यशया 66 आणि 13 वचन मी वाचते. आई मनुष्याचे सांत्वन करीते, तसे मी तुमचे सांत्वन करीन, यरुशलेमात तुमचे सांत्वन करीन. हालेलुया. आज मदर्स डेच्या निमित्ताने हा वचनातून बोध करण्यात आला, आणि परमेश्वर कसं सांत्वन करतो, कसं कम्फर्ट करतो, त्याची तुलना संदेष्टा आई जसं मनुष्याचं सांत्वन करते. आणि हा अनुभव आपण सर्वांनी घेतलेला आहे की जेव्हा आपल्याला लागतं, म्हणजे हे शिकवायला लागत नाही ना, लागलं की पटकन तोंडातून आई असंच निघतं, कारण आपल्याला माहिती आहे की आई आपल्याला सांत्वना करते. आईची आठवण जरी केली, म्हणजे आपल्या मनामध्ये ती प्रीती एवढी बसलेली आहे की आईचं नाव जरी काढलं तोंडातून तरी आपल्याला स्वतः आपल्याला थोडा कम्फर्ट मिळतो. विचार करा, त्याहूनही अधिक सांत्वन देणारा, कारण वचनामध्ये लिहिलेलं आहे की आईला आपल्या तान्ह्या मुलाचं आहे ना, आई आपल्या दूध पित्या बाळकातला कधीच विसरत नाही, कारण ते बाळक पूर्णपणे आईवर अवलंबून असतं. पण वचनामध्ये म्हटलंय, कदाचित आईला आपल्या त्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल, पण परमेश्वर, त्यांनी नंतर यहोशुआच्या पुस्तकातील तेच वचन सांगितलं की परमेश्वराचं वचन आहे, भिवू नका, कचरू नका, परमेश्वर तुम्हाला आणि मला कधीही सोडत नाही, कधीही टाकत नाही. आणि त्याचं जे मातृसमान प्रेम आहे ना, ख्रिस्ताने जी प्रीती केली आहे त्याचा अनुभव घेऊन पहा. आज देवाच्या सेवकांनी हे आवाहन केलं है ना, आपण त्याचा अनुभवच घेत नाही आहोत की काय प्रभूची प्रीती काय आहे ना. आई आपल्या डोळ्यासमोर असते, आपण रोज उठतो बसतो, आपण आपल्या आईच्या प्रीतीचा अनुभव घेतो. पण खरोखर आज गरज आहे की देवाच्या सानिध्यामध्ये, देवाच्या वचनात रमून, देवाच्या आत्म्याने भरून, कारण देवाचाच जो आत्मा आहे जो आपल्याला देवाला प्रकट करतो प्रियानो. देवाला जर पवित्र आत्मा नाही तर आपल्याला ती देवाची प्रीतीचं आकलन होऊ शकत नाही. म्हणून खरोखर आज मला असं गरज आहे की आपण आपल्या मंडळीतील, आपल्या नाईट प्रेयर ग्रुप मधील, आपल्या नातेवाईकातील प्रत्येकासाठी ही कळकळीने प्रार्थना करूया की सर्वांवर, जसं प्रभूचं अभिवचन आहे शेवटल्या दिवसात, काय होईल, मी सर्वांवर पवित्र आत्म्याचा वर्षाव करेल. खरोखर तो पवित्र आत्म्याने सर्वांनी भरून जावं. आणि ह्या काळामध्ये आपण कसं प्रार्थना करत निरंतर तत्पर राहूया, जागृत राहूया. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. अजूनही आपणाकडे वेळ आहे. कोण बोलू इच्छित आहे प्रियान? हालेलुया.
देवबाप्पाचे आभार मानते, त्याची उपकार स्तुती करते. मागच्या रविवारी जो संदेशाचा उपदेशाचं जे टायटल होतं, पार्टनरशिप विथ गॉड, त्याच्यात आज पुढचा भाग होता पार्टनरशिप विथ फायर. कारण की आमचा देव आहे हा भस्म करणारा अग्नी आहे. त्याच्यात बोलत असताना पाळक साहेबांनी पेत्राचं उदाहरण घेतलं. आणि पेत्र हा स्वतःहून येशू ख्रिस्ताकडे आला नव्हता की माझ्या माझ्या मचव्यामध्ये बसा किंवा माझं मचवा तुम्ही घ्या, एवढी गर्दी आहे तर. पण प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला निवडलं होतं त्याच्याबरोबर ती सहभागिता, ती भागीदारी करण्यासाठी. आणि जेव्हा पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताचं ऐकलं तेव्हा ते दोघं भागीदार झाले. आणि जर आज आम्ही आम्ही जर देवाचं लेकरू आहोत तर आम्हाला देवाबरोबर ती भागीदारी करणं फार गरजेचं आहे. आम्हाला आमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची आणि त्रैक्य देवाची गरज आहे, कारण की तो आम्हाला सार्वकालिक जीवन देतो. प्रभू येशू ख्रिस्ताने ती बोट जी घेतली, ती बोट नुसती घेतली नाही तर त्याबरोबर त्याने पेत्राबरोबर एक करार केला, मासे धरणारा नाही तर माणसे धरणारा होशील. पण आपल्याला बघायला मिळतं की जेव्हा येशू ख्रिस्त च पुनरुत्थान झालं त्यानंतर, त्याच्या आधीच पुनरुत्थान होण्याच्या आधी आणि पेत्राला ती बातमी कळण्याआधी तो म्हटला की मी आता माझ्या व्यवसायाकडे पुन्हा जातो. आणि आमच्या जीवनामध्ये देखील असंच होतं की देवबाप्पाने आमच्या बरोबर काय भागीदारी केली किंवा देवबाप्पाने आम्हाला काय अभिवचन दिले हे आम्ही विसरतो, पण ते विसरत नाही. आणि 3.5 वर्षामध्ये जे काम पेत्र करू शकला नाही ते काम त्याने येशू ख्रिस्ताचं जेव्हा स्वर्गारोहण झालं त्याच्यानंतर त्याने केलं. आणि ती भागीदारी देव विसरला नाही. आणि त्याने जे वचन, जे प्रॉफिट त्याच्यासाठी होता त्या पार्टनरशिप मध्ये, तो प्रॉफिट त्याला मिळाला. आणि छोट्या मुलाचं देखील एक उदाहरण सांगितलं की छोट्या मुलांकडे आपण बघितलं तर हे खरंच फार असं अजब आहे. लेकर आपण घरातलं काय मागितलं तर ते काय देत नाहीत, ते म्हणतात नाही हे माझे, हे मला पाहिजे. पण त्या लेकरांनी तो निर्णय घेतला आणि त्याने प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर ती भागीदारी केली. आणि 5 भाकरी आणि 2 मासे हे अनेक हजारो लोकांना पुरून ते उरले, एवढा त्या पार्टनरशिप मध्ये नफा आहे किंवा 100 पटीने देणारा अशी ती भागीदारी आहे. अशी उदाहरणं पाळक साहेबांनी दिली. त्याचबरोबर हन्नेचं उदाहरण त्यांनी दिलं की हन्नेला दरवर्षी जाऊन त्या ठिकाणी रडावं लागत होतं. आणि ते तिने त्या पार्टनरशिप मध्ये जे पेरलं होतं किंवा जे कॅपिटल तिचं होतं ते त्या प्रकारचं होतं की तिला दरवर्षी जाऊन त्या ठिकाणी रडावं लागत होतं. आणि शमूएलाला दिल्यानंतर देवबाप्पा तिथंच थांबला नाही किंवा एकच बाळ तिला झालं नाही, तर आपल्याला बघायला मिळतं की तिला पुढे 5 लेकरं झाली. म्हणजे देवबाप तिचा ऋणी राहिला नाही किंवा जी भागीदारी तिने केली होती त्याच्यामध्ये तिचं काही नुकसान झालं नाही, तर तिचा फायदाच झाला. असं सुंदरसं उदाहरण आज मिळालं. त्याचबरोबर आज संध्याकाळी प्रभू भोजन देखील होतं, तर त्यावेळेला एक सुंदर असा मेसेज मिळाला. 2 राजेचा 4था अध्याय 38 ते 41 या वचनावरती तो बोध झाला. आणि त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की एलियाकडे काही शाकभाजी करण्याचं सांगितलं होतं आणि ती भाजी कडवट लागली आणि त्याच्यामध्ये काहीतरी पॉइझन असं होतं. आणि त्यावेळेला त्याने सांगितलं की थोडंसं पीठ घेऊन या, आणि ते त्याने त्यात टाकलं आणि त्याच्यातलं पॉइझन निघून गेलं. त्याचप्रमाणे जर प्रभू भोजन घेण्याच्या आधी सैतानाने जर का आमच्या जीवनामध्ये, आमच्या शरीरामध्ये जर काही पॉइझन टाकलं असेल, तर आज जी भाकरी आम्ही खात आहोत ती भाकरी ही दिसायला जरी ऑर्डिनरी असली किंवा एखाद्या म्हणजे आपल्या रोजच्या चपाती सारखी जरी ती दिसत असली, तरी त्याच्यामध्ये जे सामर्थ्य आहे ते फार अलौकिक आहे. आमच्या जीवनामधलं सगळं विष काढण्याचं सामर्थ्य त्या भाकरीमध्ये आहे. आणि देवबाप हा खरंच भस्म करणारा अग्नी आहे. आणि जर आम्हाला आमचं आमचं शरीर हे जर का त्याच्यासाठी पवित्र असं करायचं असेल तर त्या अग्नीने जे काही विष असं आमच्या जीवनामध्ये आहे ते काढणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर जो द्राक्षरस आम्ही पितो तो काय आहे, तर एक आपल्याला दिसताना तो एक साधा ज्यूस दिसतो. पण जर आम्ही त्याच्याकडे बघितलं आणि त्याला घेताना आम्ही हे बघितलं की ते एक पॉवर म्हणजे एक सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये. आणि
ते सामर्थ्य कशाचं आहे तर ते अग्नीचं सामर्थ्य आहे. आणि त्याच्याद्वारे आमच्या शरीरामध्ये तो जो पवित्र आत्म्याचा अग्नी आहे तो पेटवला जातो. आणि योहानामध्ये जसं सांगितलंय की तुझ्यामधून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील, त्याप्रमाणे आमच्या जीवनामधून ती जी अग्नीची जी सामर्थ्य आहे ते वाहिलं जाईल आणि आमच्याद्वारे अनेक लोकांच्या गरजा पुरवल्या जातील किंवा जे गरजवंत आहेत त्यांच्या सर्व गरजा पुरवल्या जातील. त्यामुळे जेव्हा केव्हाही आपण प्रभू भोजन घेऊ तेव्हा ही प्रार्थना नक्की करूया की ह्या भाकरीच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये जे काही विष असं आहे आमच्या शरीरामध्ये ते सर्व निघून जाऊ दे. या या हे जे द्राक्षारस आम्ही आज पित आहोत त्याच्याद्वारे आमच्या जीवनामध्ये ओसंडून वाहणारं सामर्थ्य आम्हाला प्राप्त होऊ दे. आणि जी पार्टनरशिप आमची त्या भस्म करणाऱ्या अग्नी बरोबर आहे त्याच्याद्वारे आमचं जीवन आणि आमच्याद्वारे इतरांचं जीवन पवित्र असं व्हावं याच्यासाठी आपण या प्रार्थना करूया. आणि मला वाटतं की हे फार गरजेचं आहे की त्या प्रभू भोजनाकडे आम्ही एक विधी म्हणून बघतोय का किंवा प्रभू भोजन आमच्यासाठी काय आहे याचं आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे. या सुंदरशा वचनासाठी मी देवबाप्पाचे आभार मानते. हालेलुया. थँक्यू व्हेरी मच नीता. सुंदरसा वचनाचा बोध ग्रेस बॅप्टिस्ट चर्च मध्ये जो झाला तो तिने आपल्या बरोबर शेअर केला. देवाच्या नावाला धन्यवाद असो. अजून शेवटची 2 मिनिटं कोणी घेऊ इच्छित आहे? ठीक आहे. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. सर्वप्रथम बोरपाडळे चर्च मध्ये जो शर्मिला मॅडम यांनी वचनावरून बोध केला त्यावरून आपली आई नानी आणि सुमन आंटी दोघींनीही आपणाला बोध केला की तिमोथेला दुसरे पत्र याचा 1ला अध्याय आणि 1 ते 5 या वचनामध्ये पौल तिमोथेला लिहित असताना कशाची आठवण करून देत आहे? त्याची आजी लुईस आणि त्याची आई युनिके ह्यांच्यामध्ये जो विश्वास होता तोच तिमोथेमध्ये आला. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. का आला? कारण तो आपल्या आईच्या आणि आजीच्या शिकवणीमध्ये वाढला. आपल्याला खरोखर आज प्रत्येक आईसाठी हा नव्याने बोध या मंडळीमध्ये करण्यात आला. अनेक उदाहरणावरून त्यांनी बोध केला आणि आईने आपल्या लेकरांना वचनामध्ये देवामध्ये आणण्यासाठी खरोखर आज त्यांना प्रेरणा मिळाली असेल असा विश्वास धरते. आणि हे सुंदरसं वचन आपल्याकडे आलं त्याबद्दल आपल्या ह्या तिन्ही मातांचं मी आभार मानते. त्यानंतर पुणे येथील ग्रेस चर्च मध्ये जो बोध झाला त्यावर आपल्याला आपले बंधू स्तवन आणि नीता यांनी बोध केला की प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर पार्टनरशिप है ना. ऐकूनच किती छान वाटतं. ह्याच्यापेक्षा दुसरं अजून नफ्याचं काय असणार जेव्हा तुमची माझी भागीदारी आपल्या ख्रिस्ताबरोबर आहे. आणि ते सांगत असताना पेत्राचं उदाहरण दिलं की प्रभूने पेत्राला निवडलं. प्रभूने जेव्हा पेत्राला निवडलं त्याच्या बोटीमध्ये उभं राहून बसून शिक्षण दिलं आणि त्यानंतर तेव्हा आपण पाहतो की पेत्राने तोवर काहीच मासे धरले नव्हते ना. पेत्र प्रभूला म्हणतो प्रभू रात्रभर मेहनत करून देखील काहीच आमच्या हाती आलं नाही. आणि जेव्हा तो म्हणतो पण प्रभू तुझ्या सांगण्यावरून मी जाळं टाकतो आणि तेव्हा काय झालं? जाळं फाटू लागलं. दोन्हीही मचवे भरले है ना. प्रभू कधी आपल्या ऋणामध्ये राहत नाही प्रियांनो. तो विपुलतेने आपल्याला देतो है ना. तर ज्या लहान मुलाने प्रभू बरोबर भागीदारी केली आपला छोटासा टिफिन दिला तेव्हा 5,000 लोक जेवून नंतर उरेल इतकं जेवण त्याच्याकडून देण्यात आलं. हालेलुया. आणि त्याच्यानंतर हन्नेबद्दल फार सुंदर आपल्या बहिणीने सांगितलं. हन्नेला जेव्हा प्रभूच्या द्वारे तिला तिचं लेकरू मिळालं तिने काय सांगितलं? प्रभू जर तू मला पुत्र संतान देशील तर तो मी तुझ्या सेवा कार्यासाठी देईल. आणि तिने आपलं वचन पूर्ण केलं. आपला नवस पूर्ण केला. पण त्यानंतर काय केलं? अजून 5 लेकरं एकाच्या बदल्यात 5 लेकरं दिली प्रभूने है ना. प्रभू विपुलतेचा परमेश्वर आहे आणि आपण आपली भागीदारी खरोखर त्या प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर करतो का? ती आज आपणाला बोध झाला या सुंदरशा वचनाबद्दल. त्याबद्दल मी देवाचे आणि आपले भाऊ बहीण यांचे आभार मानते. नंतर शारदा मावशी यांनी गीत रत्न ह्या पुस्तकातून आपणाला बोध केला. गीत रत्न याचा 1ला अध्याय 1 ते 4 वचनामध्ये त्यांनी सांगितलं की गीत रत्न पुस्तकामध्ये वर आणि वधू है ना. जसं आपल्या मावशींनी सांगितलं वर कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आणि ख्रिस्ताची मंडळी ही वधू आहे. आणि 1 ते 4 वचनामध्ये वधू वराशी कसं
वधूचं नातं आहे. त्याच्यावरून मंडळी खरोखर तशीच वरावर प्रीती करते, तशी मंडळी ख्रिस्तावर प्रीती करत आहे का? मंडळी ख्रिस्तामध्ये आनंदित होत आहे का? मंडळी ख्रिस्ताला तसंच प्रीतीने ग्रहण करत आहे का? याची आठवण आज आपणाला मावशी यांनी या वचनाच्या बोधातून केली. त्याबद्दल मी त्यांचे ख्रिस्तामध्ये आभार मानते. त्यानंतर आपले बंधू संदेश यांनी फिअर अँड अँगर है ना, भय आणि राग, जेव्हा परमेश्वराने एदेन बागेमध्ये आदाम आणि हव्वेला आशीर्वादित केलं तेव्हा सांगितलं बहुगुणित व्हा, आशीर्वादित व्हा आणि त्यांना सर्व सत्तेखाली आणा, है ना. हॅव डोमिनियन ऑन एव्हरीथिंग. आणि त्या एव्हरीथिंग मध्ये आपल्या मनाच्या भावना देखील येतात. पण पाप केल्यामुळे, आज्ञा उल्लंघन केल्यामुळे, आता पापाच्या मुळे आपण कधी ना कधीतरी त्या भावनेच्या आहारी जातो. पण आपल्या बंधूंनी आपल्याला बोध केला की आपण राग आणि भय हे दोन्हीही आपल्या कयात ठेवण्यासाठी, कारण जसं तिमोथेला पत्रामध्येच ते वचन आहे ना, परमेश्वर म्हणतो, प्रभू म्हणतो की मी तुला भयाचा आत्मा दिलेला नाहीये. तेव्हा लक्षात घेऊया, जेव्हा जग किंवा जगिक भय आपणाला वाटतं ते परमेश्वराकडून नाहीये. परमेश्वराचं भय ज्ञानाचं उगम आहे. परमेश्वराचं भय आपणाला देवाकडे नेणार आहे. पण जे जगिक भय आहे प्रियांनो, ते देवाकडून नाही. आणि तुम्ही रागवा, पण रागामध्ये पाप करू नका. तुमचा राग सूर्य मावळेपर्यंत, जसं डोंगरावरल्या प्रवचनामधूनही आपल्या बंधूंनी सांगितलं की तुझ्या भावाशी राग असेल, काही वाद असेल, तर तुझं दान तिथेच ठेव, आधी आपल्या भावाशी समेट कर. हालेलुया. या सुंदरशा बोधासाठी मी ख्रिस्तामध्ये त्यांचे आभार मानते. येस, या सर्वांचे मी प्रभूमध्ये आभार मानते की आज सुंदरसा वचनाचा बोध सर्वांनी आपणाला केला. आपली बहीण नीता यांनी प्रभू भोजनाच्या विधीवरून देखील आपणाला बोध केला. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आपण इथून पुढची वेळ आपले संचालक स्तवन यांच्या आले. येस, हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद की आपण सर्वजणांनी आपल्या आपल्या मंडळीत जो बोध झाला तो इतरांना सांगितला आणि प्रत्येकाचं वचन आशीर्वादित ठरेल आणि प्रत्येकाच्या जीवनात त्या वचनाद्वारे साक्ष निर्माण होईल अशी आशा करतो. इथून पुढील वेळ आपण प्रभूंनी शिकवलेली प्रार्थना आणि या रात्री या गीताद्वारे प्रार्थनेची समाप्ती करूया. आपण आपले माईक अनम्यूट करूया आणि प्रभूंनी शिकवलेली प्रार्थना. हे आमच्या स्वर्गातील बाबा, जे नाव पवित्र जाव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रुची भाकरच आम्हाला, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच तो आमचे ऋण आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हा पाठापासून सोडे. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. या रात्री ईश्वरा तू माझला सामान आयुष्यभर राखीचा कराव प्रतिपाल. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सगळ्या मदर्सला हॅपी मदर्स डे माझ्याकडून. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गुड नाईट, हॅपी मदर्स डे. प्रेज द लॉर्ड. गुड नाईट. प्रेज द लॉर्ड.